नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक विदर्भीय स्पेशल डिश पापडकूट आपण करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी पापडकूट, शेंगदाणे, चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, शेंगदाणे हे आपण पापडकूटसाठी घेणार आहोत. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकूया. त्यानंतर शेंगदाणे चांगले लालसर असा कलर येईस्तोवर होऊ देऊया. त्यानंतर करी लीव्स टाकूया. नंतर कांदा चांगले एकजीव होऊ द्या. हिरवी मिरची, टोमॅटो सर्व एकत्र करून चांगले परतून घेऊया. तुमच्या घरीसुद्धा पापडकूट कसा केला जातो हे मला कमेंट करून अवश्य सांगा. आता या मिश्रणामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मिरची पावडर, हळद, मीठ, आवडल्यानुसार लिंबाचा रस टाकूयात. सर्व एकत्र करून घेऊ. आता यामध्ये पापडकूट टाकूया. चांगला एकजीव करून घेऊयात. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडेफार प्रमाणात गरम पाणी टाकूया, जेणेकरून आपला पापडकूट हा स्मूथ होईल व खायला सुद्धा चविष्ट लागेल. थंड पाणी टाकल्याने पापडकूट हा बेसनासारखा घट्ट होतो व चव पण बिघडून जाते. त्यासाठी थोडेफार कोमट पाणी करून त्यामध्ये ॲड करावे. बघा, आपला पापडकूट तयार होत आहे. त्यावर थोडीफार प्रमाणात कोथिंबीर टाकूया. तयार झालेला आहे आपला पापडकूट. पोह्यांची चव विसरून जाल असा आपला विदर्भीय पापडकूट. त्यामध्ये मला दही टाकायला खूप आवडते. तुम्हाला काय आवडते नक्की सांगा. मी पूर्ण दही त्यामध्ये ॲड केलेलं आहे. चला तर मग चव घेऊन पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.